जय श्रीकृष्ण. कधी कधी भाजीला काय करावं सुचत नसेल तर उन्हाळ्यामध्ये भाज्या काय करायच्या हा खरंच खूप प्रश्न असतो. आणि एखाद्या वेळेस भाजीपाला घरात नसेल तरीही आपण झटपट अशी मस्त भाजी बनवू शकतो. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा याच्यामध्ये. आणि उन्हाळ्यात असं चटपटीत झणझणीत खूप खावंसं वाटतं आणि खूप कमी वेळात ही भाजी तयार होणारी आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. ही आहे बेबी कांद्याची भाजी, छोट्या छोट्या कांद्याची भाजी बनवलेली आहे मी. तर सगळ्यात अगोदर इथे मी एकदम मस्त लाल असे टोमॅटो घेतलेले आहेत. असे कट करून घ्यायचे आहे. जर जास्त जणांसाठी बनवायचं असेल ना तर टोमॅटोचे प्रमाण वाढवायचं. 2 आल्याचे काप घ्यायचे, 9-10 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहे आणि सोबतच 2 हिरव्या मिरच्यासुद्धा घ्यायच्या आहे. कांद्यासोबत हिरवी मिरची आणि आलं याची मस्त पेस्ट करून घ्यायची मिक्सरच्या मध्ये. हे बघा असे छोटे छोटे हे बेबी कांदे मी यूज केले साल काढून. हे नसतील तर याच्याऐवजी कांद्याच्या पाकळ्या करून टाकल्या तरीही चालेल. तर एका कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घ्यायचं आहे. मस्त तेल गरम होऊ द्यायचं. मस्त कडकडीत गरम झालं की याच्यामध्ये टाकायची आपल्याला थोडीशी मोहरी, जिरं टाकायचं आहे. जसं आपण तडका देतो भाजीला मोहरी जिऱ्याचा तो तडका द्यायचा. मस्त तेल गरम झालं की आपण जे कांदे मस्त असे छोटे छोटे कांदे घेतले होते ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे. म्हणजे थोडेसे असे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहे. खायला खूप मस्त लागतात म्हणून हे तेलामध्ये मी अगोदर थोडेसे भाजून घेत आहे. सोबतच आपण जी टोमॅटोची प्युरी केली होती ना ती तेलामध्ये टाकून द्यायची आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. याचं पाणी जळू द्यायचं पूर्ण टोमॅटोचं. बघू शकता मग आत्ताच त्याला मस्त असा रेड कलर आलेला आहे. आता याला मध्यम गॅसवर मस्त टोमॅटो शिजवून घ्यायचं, सगळं व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचं. तेल सुटलं की मग काही मसाले इथे मी 1 चमचा धना पावडर, पावभाजी मसाला 1 चमचा, कांदा लसूण मसाला, लाल तिखट, हळद आणि थोडासा गरम मसाला. पावभाजी मसाला अवश्य वापरा, खूप मस्त टेस्ट येते. हे सगळे मसाले टाकल्यानंतर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे मसाले सहज आपल्या घरामध्ये असतातच ठेवलेले. हे सगळे मसाले टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे एकच लक्षात ठेवा, जर तुम्हाला ही भाजी जास्त जणांसाठी बनवायचं असेल तर टोमॅटो प्युरी वाढवायची. आता याचं सिक्रेट म्हणजे इथे मी 2 चमचे फ्रीजची मलाई वापरलेली आहे. मलाईच्या ऐवजी तुम्ही दही वापरलं, मलाईवालं दही वापरलं तरीही चालेल. फक्त दही आंबट नको, नाहीतर भाजी आंबट लागेल, कारण टोमॅटोसुद्धा आंबट असतात. म्हणून इथे मी 2 चमचे मलाई वापरलेली आहे आणि ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. मस्त छान असं मिक्स करून घ्यायचं. सोबतच त्या वाटीमध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि मी पाणीसुद्धा थोडंसं टाकलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मस्त याला तेल सुटू द्यायचं. मध्यम गॅसवरच ही भाजी होऊ द्यायची. आता याला जास्त वेळही लागत नाही, कारण कांदेसुद्धा आपण अगोदर परतून घेतलेले आहे तेलामध्ये. त्याला साधारण 1-5 मिनटं होऊ द्यायचं. मस्त तेल सुटू द्यायचं. वरतून चवीपुरतं मीठ घालायचं. बघू शकता त्याला मस्त तेल सुटत आहे आणि आपली झणझणीत चमचमीत भाजी अगदी कमी वेळात कमी साहित्यात किती मस्त तयार झालेली आहे. आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा. खायला खूप पौष्टिक आहे आणि खूप कमी वेळात पाहुणे आले तरीही तुम्ही ही भाजी बनवू शकता. बघू शकता की ते मस्त झालेली आहे, अगदी हॉटेल ढाबापेक्षा सुद्धा भारी. चला मग तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. मस्त कमेंट करा आणि नवीन असेल या चॅनलला तर सबस्क्राईब देखील करा. अशा छान छान रेसिपीसाठी. बघूनच तोंडाला पाणी सुटलं असेल, चला मग करायला घ्या. अशा छान छान रेसिपीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय.